तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आपल्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव ठाकरे मॅडम आहेत। मॅडम, तुमचा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डोक्यावर तुमचे जे दप्तर आहे, ऑफिसचं दप्तर किंवा तुमचं काही फाईल असेल ऑफिसच्या, त्या घेऊन जाताना तो व्हिडिओ आहे। नेमका काय व्हिडिओ आहे आणि कशामुळे तुम्ही तो हे केले की तुम्हाला ते करावं लागलं? सर, मी हेमलता ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये गेल्या 21-22 वर्षापासून जॉब करते। मला प्रमोशन मिळाल्यानंतर माझी बदली मेन बिल्डिंगमध्ये PG सेक्शनमध्ये करण्यात आली। PG सेक्शनमध्ये करण्यात आली। आता 6 महिने झाले मला तिथे मी त्या विभागात काम करते। पण आल्यापासून मला बसण्याची व्यवस्थाही त्यांनी वेळेवर करून दिली नाही, शिपाही दिला नाही। काम करत असताना कुठलीच प्रशासकीय जी सोयीसुविधा असतात त्या मला पुरवल्या नाहीत। पण त्यांनी म्हणजे कोणी सुविधा दिली? प्रशासन म्हणजे कोण? प्रशासन म्हणजे प्राध्यापक प्रशांत अमृतकर आणि विजय फुलारी सर यांना सगळ्या गोष्टी माहिती असताना सुद्धा आता बदली केली म्हणजे याचा अर्थ त्यांना माहीतच आहे ना सर की डेप्युटी रजिस्ट्रार इकडे आलेले आहेत, त्यांच्या सगळ्या प्रशासकीय सुविधा त्यांना देणं गरजेचं आहे। कुठल्याही त्यांनी मला सुविधा दिल्या नाही, पण काम करून घेण्याची त्यांची जी सक्ती आहे आणि धमकीच्या स्वरूपामध्ये ज्या पद्धतीनं मला ते ट्रीटमेंट देत आहेत सर, एका महिलेला जसं काही मी त्यांच्या घरची लेडीज आहे, मी त्यांची गुलाम आहे, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे सर। ते असं आहे की तुम्हाला शिस्तभंगाची तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, तुम्ही अशा पद्धतीनं वागू नका, हे करू नका। पण मी कुठे चुकले हे तर मला त्यांनी प्रत्यक्षात कधीच कॅबिनमध्ये बोलवलं नाही सर। ना रजिस्ट्रारने कधीच बोलवलं, ना व्हाईस चान्सलरनं कधीच बोलवलं। जर तुम्ही व्हिडिओ चेक केलं सर 6 महिन्याच्या, त्याच्या कॅबिनमध्ये मी तुम्हाला कधीच दिसलेली नाही आहे। मग ह्यांनी कसं काय परस्पर माझ्यावर आरोप लावतात? मी वेळेवर काम केलेलं सर, गेल्या 21 वर्षामध्ये माझी कुठलीच तक्रार नाही आहे, तरी पण हे कुठल्या बेसिसवरती करतात? त्याचं कारण हेच आहे सर की ह्यांना मनमानी कारभार करायचा आहे आणि मी ह्यांना वेळोवेळी जे काही नियम दाखवते ते त्यांना आवडत नाही सर। त्यांना त्यांच्या मनाचेच कारभार करायचे असतात। 2 गोष्टी सांगा। तुम्ही म्हणता ते धमक्या देतात, नेमक्या काय धमक्या दिल्या तुम्हाला त्यांनी? आणि जेव्हा मला पत्र दिलं सर त्यांनी, तर मी त्यांना माझा लेडीज एक प्रॉब्लेम आहे सर माझा, जे की सगळ्या महिलांना असतो, पण माझा जास्त प्रमाणात असल्यामुळे माझा जो प्रॉब्लेम आहे तो मी प्रशासनाला लेखी स्वरूपातही दिलेला आहे, तोंडी स्वरूपात विद्यापीठातल्या पुरुष अधिकाऱ्यांना ह्यांनासुद्धा ती गोष्ट माहिती सर, लाज वाटेल अशी मी ती गोष्ट पुरुष आणि महिला अधिकाऱ्यांशी मी सगळ्यांशी चर्चा करून सगळ्यांना माहिती की माझा काय प्रॉब्लेम आहे। मी तरी विनंती केली सर, मी इन कॅमेरामध्ये बसू शकत नाही, ती कॅबिन मला सुटेबल आहे की जिथं मला एक महिला आहे की ती मला लगेच त्वरित मला सेवा देते, म्हणजे माझी काळजी घेते त्या पिरियडमध्ये, तर तुम्ही मला त्या कॅबिनमधून तिथून मी काम करू शकते। तर ते काम त्यांनी मला असं सांगितलं की नाही। मग त्यांनी मला कॅबिन खाली करायचं पत्र दिलं। मी तरी कुलगुरूंनी मला बोलवलं संध्याकाळी, त्या दिवशी 1 तारखेला असं बोलवलं आणि त्यांनी मला म्हणे की तुम्ही कॅबिन खाली करत नाही, तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल। मी काहीच बोलले नाही सर। त्याच्यामुळे मी ती वापस आले आणि त्यांची मग मी प्रशासनाला तक्रार केली की यांनी मला अशी धमकी दिलेली आहे की शिस्तभंगाची कारवाई करणार म्हणून तुमच्यावरती। मी तेही सोडून दिलं सर। ठीक आहे, आपलं प्रशासन आहे सर, आपल्याला काही गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात, म्हणून मी तेही सोडून दिलं आणि माझ्या कामाला लागले। पण काम करत असताना मध्ये हस्तक्षेप करणे, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी त्या खोडसाळपणाने मुद्दामून करणे, जे की मला कधीच त्यांनी कॅबिनमध्ये बोलवलं नाही। इतर कर्मचाऱ्याला, इतर अधिकाऱ्यांना बोलवलं जातं, त्यांच्याशी व्यवस्थित डिस्कस केलं जातं, सगळ्या समस्यांवरती व्यवस्थित डिस्कस करून त्याच्यावर उपाययोजना केल्या जातात, पण माझ्याबाबत तसं कधीच केलं नाही सर, त्यांनी कधीच नाही सांगितलं। आणि आज माझे ते वडील अधिकारी आहेत सर, वडिलांच्या ठिकाणी हा प्रशासन असतं। आम्ही जर लहान चुकत असेल तर त्यांनी व्यवस्थित बोलून तो प्रश्न सांभाळला पाहिजे, पण ह्यांनी तसं केलेलं नाही। मी एक आदिवासी आहे हे त्यांना, आणि मी खूप पुढं चालली आहे हे त्यांना देखवत नाही सर। खूप पुढं म्हणजे कसं सर की मी प्रत्येक गोष्टीचे प्रशासनाच्या वतीनं जे आपल्याला चुकीच्या गोष्टी आहेत ह्या भविष्यामध्ये आपल्याला नुकसानकारक आहेत हे पटवून देण्याचं मी वेळोवेळी माझ्या वरिष्ठांना सांगण्याचा प्रयत्न केला किंवा त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केले, पण ते त्यांना पटत नाही सर। त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम हमेशा त्यांना सतावतो की ही महिला 22 वर्ष सेवा केली आहे तरी तुम्हाला त्रास होतोय।
आता तुम्हाला ते म्हणतात धमक्या देतात वगैरे, तुम्ही कायदेशीर भूमिका घेणार आहात का, काय करणार आहात? सर आधी माझा इथल्या प्रश्नांचा मी वरी पण सगळीकडे तक्रार केलेली आहे सगळ्या, पण त्यांनी पण महिला आयोगांना तक्रार केली, मी अनुसूचित जाती जमाती केली, मुख्यमंत्र्यांना सुद्धा केली. आता ते पेंडिंग त्यांच्या स्तरावरती ते कार्यवाही करणं चालू आहे त्यांच्या स्तरावरती. पण हे विनाकारण मला कुठल्या ना कुठल्या हेतूनं काही ना काही हे करून मला टॉर्चर पण करताय सर. आता उदाहरणार्थ मला शिपाई न दिल्यामुळे आज 6 महिन्यापासून मी स्वतः माझी कॅबिन झाडते, स्वतः मी माझं सगळं मेंटेन करते, फायली पण सेक्शनमध्ये सुद्धा मी स्वतः घेऊन जाते. तुम्ही जर कॅमेरा बघितले, कॅमेरा लावलेले व्हाईस चान्सलरनी कॅमेरा लावलेले आहेत, कुठं दुर्घटना होऊ नये किंवा काही संशयास्पद घेऊ नये, पण ह्या गोष्टीचा पण त्यांनी कधी विचार केला नाही सर. त्यांनी पाहायला पाहिजे होते ह्या गोष्टी की ह्या महिला एवढ्या झाडतायत. त्यांनी कधी प्रशासनाला पण आदेश दिला नाही की ह्यातनं शिपाई पुरवा. मी लेखी देऊन सुद्धा त्यांनी काही केलं नाही. पण नाईलाज असतो मला, त्यांनी पत्र दिलं की 8 दिवसामध्ये तुम्ही ती कॅबिन खाली करायची आणि ताबा परीक्षा विभागाच्या प्रशासक त्यांना द्यायचा. त्याच्यामुळं 2 दिवसामध्ये ती लिमिट संपणार होती माझी, कारण पावसाच्या वातावरणामध्ये मला आज वातावरण चांगलं वाटलं म्हणून मी आज ते मला आणून हे करायचं, माझ्या कॅबिनमध्ये ठेवायचं होतं आणि त्यांना त्यांच्या कॅबिनचा ताबा त्यांना द्यायचा होता. पण हे मध्येच कुणी व्हिडिओ काढला आणि व्हायरल झाला ह्याची मला काहीही कल्पना नाही आहे सर. पण हे मग नंतर फोन आले सगळ्यांचे की हे काय झाले, मी गोंधळात पडले सर. गोंधळात पडल्यामुळं मला ना थोडंसं तब्येत माझी हे झाली आहे आणि त्रास पण होतो आहे मला सध्या. नक्कीच ह्या होत्या मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव, महिला आहेत आणि महिला असून त्या या ठिकाणी 22 वर्ष नोकरी करतायत. माझी कुठेही नोकरी करताना कंप्लेन नाही, परंतु वरिष्ठ जे माझ्या वडिलाप्रमाणे आहे असं ते म्हणतात, माझ्या वडिलाप्रमाणे आहेत, त्यांच्याकडून मला त्रास होतो आणि याबाबत मी महिला आयोग तसेच मुख्यमंत्री आणि ज्या यंत्रणा असतात त्यांना पण पत्र लिहिलेलं आहे आणि जे काही माझ्यावर अन्याय झाला आहे त्याबाबत मी कायदेशीर कारवाई पुढे करणार आहे. परंतु मला किमान एक शिपाई तरी या विद्यापीठातील वरिष्ठांनी द्यायला पाहिजे होता, कारण मी स्वतःचं ऑफिस झाडते, माझे जे कागदपत्र असतात त्याचे गठ्ठे मी स्वतः उचलते, त्याच्यामुळे मला शिपायाची गरज आहे आणि महिला म्हणून मला ती कॅबिन सोयीस्कर नाही. मी जी पूर्वी कामाला होते ती कॅबिन मला देण्यात यावी अशी मागणी हेमलता ठाकरे यांची आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.